नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. शुभ सकाळ. आणि आज तर माझं काही एवढा मूड अजिबात एवढा खराब आहे ना. आज माझी तब्येतच बरोबर नाही. तर मी आज सकाळी काय स्वयंपाक नुसतं बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या. दाजींना डबा दिला आणि आता म्हणलं अनमोल 10-10:30 झाले. दाजी गेले ऑफिसला. माझी पाण्यात नळाची तर कामं उरकली सगळी. कपडे भांडे वगैरे झाडू मार फरची पुसायची बाकीचे उरकले कामं. अनमोल आता उठला, उठून बसलाय फोन बघत होता. तोपर्यंत मी पसारा उशा बिशा उचलून ठेवायला लागले. त्याला उठ 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 किती वेळ म्हणलं, तेव्हा तो आत्ता उठलाय बसला फोन बघत. म्हणजे तोपर्यंत आवरून घ्यावं. त्याला म्हणलं आंघोळ करून घे, नाश्ता करून घे. तर बसला हे करत. मला भाजीला तर संपलेलं आहे, तर म्हणलं चला आता निघावं भाजीला आणायला. इथं आमच्या इथं छोटंसं दुकान आहे आपलं. सकाळी तसं म्हणा मला दूध आणायला येत होतं, पण 500 रुपये इथं छोटंसं दुकान आहे. मग सकाळी सकाळी पैसे नाहीत सुट्टे मिळत ना. त्यामुळे आता म्हणलं भाजीला आणायला गेलं आणि दूध पण घेऊन यावं. गेली भाजीला तर काहीच नाही मिळालं भाजीला. मग दूध घेऊन आली आणि शेवग्याच्या शेंगा आणल्या 2. म्हणलं जाऊ दे आज ह्याचीच भाजी बनवते. मेथी बिथी म्हटलं तर आणते सकाळचं येते घेऊन ते, पण संपून जातं अर्धा एक तासातच. तेवढ्या वेळात गेलं तर भेटते भाजी. तर भाजी काही भेटतच नाही. मी म्हणलं तर चला शेवग्याच्या शेंगाच बनवावी आज. छान मिळाल्या शेवग्याच्या शेंगा पण. म्हणलं बटाटे टाकून तर काय आम्हाला दोघांनाच भाजी बनवायची. सकाळी काय स्लाईसवाला बटाटा दिला दाजींना डब्याला. दाजींना दूध पण नाही प्यायला दिलं. दूधच पैसे सुट्टे नव्हते, तर मग मी काय दूध आणायला गेलीच नाही. सकाळी सकाळी म्हणजे कुठं आता एवढे पैसे सुट्टे करायला घेऊन जायचं, म्हणून मग मी नाही गेली. मग आता घेऊन आली दूध. म्हणलं जाऊ दे रात्री देईन दाजींना दूध. तर मग आता शेवग्याच्या शेंगा घेतल्या कापायला. 2 शेंगा आणि 1 बटाटा अशी भाजी दोघांपुरती बास होईल. मग काय तेवढीच करून आपलं. आणि कसं आहे सकाळची भाजी केली ना टिफिनला, मग ती होती दुपारी पण. पण आज काय मी काल भाजी संपलं होतं तर गेलीच नाही मार्केटला पण. आणि ते कडधान्य पण दाजी वैतागतात घरात नेहमी नेहमी. परवा चवळीची भाजी दिली होती, तर मग म्हणलं जाऊ दे तर बटाटा. मग तो पण आता उशीर झाला तर शिजवून मग उकडून नाही का, उकडून बटाट्याची भाजी करायला तर उशीर लागला असता, म्हणून मग स्लाईसवाली पटकन दिली करून दाजींना. आता ही करायची तर ही काय आम्हाला दोघांना लय होणार. संध्याकाळी दाजीला उडीद ठेवायची थोडीशी. आता डाळ वगैरे काय करणारच नाही आता. आणि त्यात आज तब्येत पण बरोबर नाही आहे. मला खरं तर आमच्या पाहुण्यांना नायरला ना दाजींचे मेहुणे आहेत ते ॲडमिट आहे, त्यांना बघायला आज जायचं होतं. पण आज माझं सकाळपासून एवढे पाय दुखायला लागलेत ना की बस रे बस, मला काही सुद्धा करू वाटत नाही नव्हतं. पण दाजींना तरी पण मी टिफिन दिला. म्हणलं नको, आपलं काही दिवसभर चालतंयच, पण पहिलं कामवाल्याचं झालं पाहिजे नाही का. म्हणून पहिलं त्यांना टिफिन दिला, मग बाकी काही दिवसभर आपलं मग निवांत हळूहळू कामं कशी बी करता येतात. आणि सकाळची कामं उरकल्या गरमीतून तर बरं वाटतं. दुपारी एवढी गरमी होती की स्वयंपाक बिपाक करायला म्हणलं ना तर वेळ नाही भेटत. तर बघा मी निवडून घेतलं शेवग्याच्या शेंगा, मस्त अशा निवडून घेतल्या, त्याची भाजी बनवते मी.